मोठी बातमी गडचिरोली सीमेवरती माओवाद्यांना जवानांनी घेरलंय। कर्रे गटाच्या पहाडीवरती 1000 माओवाद्यांना घेरल्याची माहिती मिळाली आहे। गेल्या 72 तासांपासून 20,000 जवानांनी माओवाद्यांना वेढा घातलाय। तीनही राज्यांच्या सीमेवरती हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। गेल्या 72 तासांपासून देशातलं सगळ्यात मोठं माओवाद्यांविरोधातलं हे ऑपरेशन सुरू आहे। या अभियानाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या 3 राज्यांच्या सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। 3 राज्यांच्या सीमेवरील कर्रे गटाच्या पहाडीवर 1000 माओवाद्यांना घेरण्यासाठी 20,000 जवानांनी चारही बाजूंनी वेढा घातलाय। गेल्या 72 तासांपासून हे ऑपरेशन सुरू आहे, त्याचा आजचा 3रा दिवस आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडनं। महेश, काय या ऑपरेशनचे आत्ताचे अपडेट? माओवाद्यांच्या विरोधात देशातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन सुरू झालेलं आहे। महाराष्ट्राच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर छत्तीसगडच्या हद्दीतील कर्रे गट्टा हा जो पहाडी परिसर आहे त्या भागात 1000च्या जवळपास माओवादी लपले असल्याची माहिती सूत्रांना मिळाली होती। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशावर हे अभियान सुरू आहे। खिडमा, देवा, दामोदर यासह मोठे माओवादी नेते आहेत, सशस्त्र माओवादी आहेत आणि यांना घेरण्यासाठी माओवाद्यांना घेरण्यासाठी सुरक्षा दलांनी चारी बाजूने वेढा घातलाय। 72 तास झालेले आहेत, हे ऑपरेशन सुरू आहे। काल 5 माओवादी ठार झाले होते आणि कालपासून अनेकदा एन्काउंटर या ठिकाणी झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेलिकॉप्टर, ड्रोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे। आणि दुसरं, छत्तीसगड आणि छत्तीसगड महाराष्ट्र सीमा जी आहे ती आता त्यावर सुरक्षा दलांनी लक्ष केंद्रित केलं, कारण माओवाद्यांवर सुरक्षा दलांचा दबाव वाढल्यानंतर माओवादी महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करू शकतात। सिरोंचा तालुका हा सीमेला लागून आहे, गोदावरी इंद्रावती नदी या भागातून वाहते आणि तसं झाल्यास त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलीसही सज्ज आहेत। त्यामुळे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सगळ्या पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। एकूणच हे ऑपरेशन आणखी 2-3 दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे, पण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। सीआरपीएफचे डीजी स्वतः याला दिल्लीतून मॉनिटरिंग करत आहेत। केंद्रीय गृहमंत्रालयाची नजर आहे आणि 5 राज्यांच्या सुरक्षा दलांची या अभियानावर नजर आहे। बिलकुल महेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। याचे अपडेट देखील आपण घेत राहू। हे ऑपरेशन गेल्या 3 दिवसांपासून चाललंय, आणखी 2 दिवस चालण्याची शक्यता आहे। एक मोठी बातमी येते। मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांकडून अटक झाली आहे। पाटकर यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झालं। मेधा पाटकर यांना साकेत कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांकडून अटक झाली आहे। त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झालं होतं आणि त्यांना साकेत कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। ते बदलापुरातील अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणी तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश 7 एप्रिल रोजी दिले होते। मात्र आतापर्यंत दोषी पोलिसांविरोधात एफआयआर दाखल का झाली नाही असा सवाल कोर्टानं केलाय। तपास अद्यापही एसआयटीकडे वर्ग न केल्यामुळे हायकोर्ट संतप्त झालंय। निर्देशानंतर देखील तपास वर्ग न करणे म्हणजे न्यायालयाचा हा अवमानच आहे आणि तपास कागदपत्र घेऊन हजर राहण्याचे गौतम यांना निर्देश देण्यात आलेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आजच्या सुनावणीमध्ये काय झालं? श्वेता, कोर्टाने खरं तर अत्यंत गांभीर्याने या सगळ्या विषयाला घेतलं। आणखी विशेष म्हणजे कोणती सुनावणी नसताना आज ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी राज्य सरकारने काही कागदपत्रांची मागणी केली, तर त्याच वेळेस न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणखी न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या द्विसदस्य खंडपीठाने अक्षरशः मुंबई पोलिसांना, राज्य सरकारच्या विशेष सरकारी वकील अमित देसाई यांना खडे बोल सुनावले। 7 एप्रिलला आम्ही आदेश दिले होते लक्ष्मी कौदम यांच्या नियुक्तीचे। ते आदेश दिल्यानंतर तत्काळ एफआयआर दाखल करणं अपेक्षित होतं। आम्ही तुम्हाला कोणतीही मुदतवाढ यासाठी दिली नव्हती, मग तुम्ही आतापर्यंत का नाही दाखल केली? हा कोर्टाचा अवमान आम्ही का समजू नये, हा खडा सवाल विचारला। 7 एप्रिल पासून ते आजपर्यंत तब्बल 18 दिवस उलटले। या 18 दिवसामध्ये विशेष एसआयटी जी वरिष्ठ आयपीएस अधिकारी लक्ष्मी गौतम यांच्या निर्देशाखाली, जी देखरेखीखाली जी अपॉइंट झाली, त्यांनी आतापर्यंत काय केलं याचा तपास आजच्या आज कोर्टात सादर करा आणि दुपारी 2:30 वाजता तातडीनं लक्ष्मी गौतम यांना हजर राहण्याचे आदेश सुद्धा कोर्टानं दिले। या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत धक्कादायक कलाटणी होत आहे। म्हणजे 3 महत्वाच्या गोष्टी या सगळ्या प्रकरणात महत्वाच्या मानल्या जात आहे। जर कोर्टाने आज दुपारी कंटेम्प्ट ऑफ कोर्टची मोहर उठवली तर ते राज्य सरकारला किंवा राज्य सरकार नियुक्त एसआयटीला हे जड जाऊ शकतं आणि याचाच परिणाम हा सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी दाखल केलेल्या स्थगिती आदेशावर सुद्धा होऊ शकतो। या 18 दिवसात काय केलं याचा जो तपास अहवाल आज दुपारी जो कोर्टात सादर होईल हा अत्यंत महत्वाचा
नक्कीच मानला जातोय. बघूया श्वेता अजून काय काय होतंय ते. पण एक मात्र निश्चित की मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या द्विसदस्य खंडपीठानं अक्षय शिंदेचं जे एन्काउंटर आहे कथित ते अत्यंत गांभीर्याने घेतलंय हे मात्र नक्कीच स्पष्ट झालं. बिलकुल. श्वेता. प्रशांत, सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं पहिला बदला घेतला. दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल शेख या दोघांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली. आयईडी स्फोटानं आदिलचं घर पाडण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर शस्त्रांद्वारे गोळीबार केला. भारतीय लष्करानं या गोळीबाराला कठोर प्रत्युत्तर दिलंय. सध्या दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू आहे. सिंधू पाणी वाटप करारावर आज गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरती आज बैठक होणार असून या बैठकीला जलशक्ती मंत्री CR पाटलांसह केंद्रीय मंत्री देखील उपस्थित असतील. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ धरणगावमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आणि सकल हिंदू बांधवांनी बंदची हाक दिली. सकाळपासून सर्व दुकानं बंद ठेवून कडकडीत बंद पुकारण्यात आले. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं जामनेर बंदची हाक देण्यात आली आहे. जामनेर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून येवल्यात कडकडीत बंद पाळला गेलाय. बंदमुळे बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यावर शुकशुकाट आहे. अक्कलकोटमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. पाकिस्तानच्या पंतप्रधानांची आणि पाकिस्तानच्या झेंड्याची तिरडी काढत दहन करण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी भाजप, राष्ट्रवादी, RPI आणि हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या होत्या. यानंतर एक मोठी बातमी. नवी मुंबई महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचा अजब कारभार समोर आलाय. एकनाथ शिंदेंच्या पक्षात काही नगरसेवकांनी पक्षप्रवेश केल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नगरसेवकांच्या त्यांच्या अधिकृत इमारतींना अनधिकृत इमारती ठरवून नोटिसा बजावलेल्या आहेत आणि या चुकीच्या नोटिसा बजावल्यामुळे महापालिका अधिकारी आता अडचणीत आलेत. या अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावापोटी या नोटिसा बजावल्या याची आता चर्चा सुरू आहे. माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडनं. विनय, काय प्रकरण आहे? गेल्या महिन्याभरापासून नवी मुंबईमध्ये एक चर्चा होती की राजकीय भूकंप होणार आहे आणि नवी मुंबई मधल्या महाविकास आघाडीमधले तब्बल 15 नगरसेवक 22 एप्रिलला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि तशा पद्धतीने तो प्रवेश झाला. मात्र प्रवेशाच्या अगोदरच जे माजी नगरसेवक आहेत आणि ज्यांनी प्रवेश करून घेतला ते नगरसेवक, अशा नगरसेवकांना काही नगरसेवकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटिसा पाठवल्या आणि तुमच्या इमारती अनधिकृत असल्याच्या त्यांना सांगण्यात आलं. मात्र या नोटिसा त्या नगरसेवकांच्या हाती न देता इमारतीच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बजावण्यात आल्या आणि तिथून मात्र 2 दिवसापूर्वी बरोबर पक्ष प्रवेशाच्या 1 दिवस अगोदर या नगरसेवकांकडे कॅवेट दाखल झाल्याचं माहिती पडलं. त्यानंतर हा भूकंप झाल्याचं लक्षात आलं. महापालिका अधिकारी अशा पद्धतीची नोटीस कशी बजावू शकतात? कारण सगळ्यात महत्वाचं, ज्या नगरसेवकांना नोटीस बजावली त्या दोन्ही इमारती नगरसेवकांच्या अधिकृत आहेत. घाई गडबडीमध्ये या नगरसेवकांनी प्रवेश करू नये म्हणून या अधिकाऱ्यांनी ह्या नोटीस बजावल्याची चर्चा महापालिकेमध्ये आहे. अखेर हे लक्षात आलं की ह्या दोन्ही नोटीस चुकीच्या पद्धतीने पाठवलेल्या आहेत. ह्या दोन्ही इमारती अधिकृत आहेत. त्यानंतर मात्र महापालिकेमध्ये एका मोठ्या चर्चेला उधाण आलं आणि अक्षरशः नामुष्की महापालिकेवरती ही आली की नोटीस आता मागे घेण्याची आली आहे. मात्र परिस्थिती अशी होती की अधिकारी नुसते नोटीस बजावली नाही तर अधिकाऱ्यांनी या कॅवेट देखील दाखल केली होती. कारण हे नगरसेवक कोर्टात जाऊ नये म्हणून असं कॅवेट दाखल केली आणि अचानक पक्षप्रवेश झाल्यानंतर तात्काळ यांच्या दोन्ही इमारती पाडण्याचा डाव या अधिकाऱ्यांचा असल्याची चर्चा बोलली जाते. एकंदरीत आतापर्यंत राजकीय जे नेते आहेत, विरोधक, सत्ताधारी यांच्याबद्दल आपण हेवे दावे किंवा एकमेकांवर कारवाई करत असल्याचं आपण पाहिलं गेले. परंतु महापालिकेचे अधिकारी अशा पद्धतीने एखादा राजकीय प्रवेश करत असल्यामुळे त्या नगरसेवकांना नोटीस पाठवण्याची ही पहिल्यांदा राज्यात अशी घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये हे अधिकारीच आता अडचणीत आलेले आहे. जे नगरसेवक आहेत ते आता न्यायालयाच्या दरवाजा ठोठावणार. त्यानंतर या अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. विनय, धन्यवाद या माहितीसाठी.